आज बोलाय माताचं दर्शन करायला गेलतो, पण आमच्या अंगातल्या किड्याने आज इतकं वळवळ केलं की आज मोबाईलच फोडून घेतला. त्यावरून पहिल्यापासून वेगळीच वाट लावली. तर नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये. तर आज आम्हाला बोलाय माताच्या मंदिरात जायचं होतं, पण आमचा एक कार्यकर्ता लवकर घराच्या बाहेरच निघत नव्हता आणि फोन केलं की म्हणायचा 5 मिनिटात येतोय. 5 मिनिटं म्हणता डायरेक्ट काढत असेल बाहेर. आणि भाऊ रेडी तर असं झालता ना की कुणाच्या लग्नाचं चाललंय. मग गाडीला स्टार्टर मारून फुल स्पीड मध्ये निघालो. आणि ते लोक असतात ना कोंबडी चोरी करून जेलला जातात, मास्क लावून हा पण तसा दिसत होता. आणि आज वाघोलीचं वातावरण जरा गार होतं, वाटलंच होतं आज पाऊस पडणार आहे. किल्लेले हळू गाडी चालत होता, त्याला मला गाडीची स्पीड वाढव. त्यांनी ही गोष्ट जास्तच मनावर घेतली वाटते. त्यावरून कोणतरी याला सारखं फोन करून विचारत होतं, तू एवढा गोरा कस काय. मग काही वेळाने आम्ही बोलाय माताच्या जुन्या मंदिरात पोहोचलो. चोरी ट्राय कर ना एकदा. करतो ना भाई, तू आज घरात टाकतो पहिले रे. पण मंदिरात जायच्या आधी आमचा फोटो काढायचा किडा आम्हाला डायरेक्ट डोंगरावर घेऊन आला. पण डोंगरावरून आम्हाला सेम ताजमहल सारखं काही दिसत होतं. औरंगजेब नाही का आला, त्याच्या बायकोला पण ताजमहल पाहिजे, त्यांचंच वाटतंय ते. आपल्याला काय एवढं अरे अकबर होता ना तो. अच्छा अकबर होता का, मला वाटलं औरंगजेब होता. त्यावरून माझ्या हातातून मोबाईल सटकलाय आणि स्क्रीन गार्डचे डायरेक्ट चारी साईडचे टोक उडाले. मोबाईल तर वाचला, पण स्क्रीन गार्डची पार वाट लागली. मग डोंगरावरून डायरेक्ट बोलाय माताच्या मंदिरात पोहोचलो. मग बोलाय माताचं दर्शन घेऊन मंदिराच्या बाहेर आलो. तुम्ही जर कधी बोलाय माताच्या मंदिरात आला असताना तर तुम्ही बघितलंच असं, मंदिराच्या चारी भिंतीला एकदम सुंदर चित्र काढलेले आणि चित्रांसोबत देवी देवतांची मूर्ती पण होत्या. त्यानंतर आम्ही घरी निघालो, पण घरी जाताना गाडी छोटा डॉन चालत होता. गाडी हा चालत होता म्हणून मागे बसले सगळे देवी देवता आठवले. त्यावरून इतक्या लांब आलोय, इथं जर ऍक्सिडेंट झाला ना घरच्यांना बॉडी पण नाही सापडला. मग जसे आम्ही वाघोलीत पोहोचलो तसा पाऊस सुरू झाला आणि आम्ही गाडीवर असल्यामुळे पावसाचे थेंब सुईवाने टोचत होते. आम्ही तर तोंड लपून घरी पोहोचतो, तुम्ही फॉलो करून घ्या.